हॅलो माय ब्रदर्स अँड सिस्टर्स. 10वी नंतर काय, 12वी नंतर काय? म्हणजे आता तुमची 12वी झाली आहे किंवा 2-4 वर्षानंतर 12वी होणार आहे. पण 12वी नंतर काय करायचं याची चिंता लागून राहिली आहे का? चिंता करू नका, काम करा. 12वी नंतर अनेक प्रकारचे करिअर्स आहेत. त्यापैकीच एक एन-डी-ए. एन-डी-एबद्दल आपण बोलणार आहोत. एन-डी-ए आफ्टर 12th. एन-डी-ए म्हणजे काय? अहो, एन-डी-ए म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी, की ज्या ठिकाणी आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या तिन्ही ठिकाणचे या तिन्ही क्षेत्रातील अधिकारी तयार होतात. हो हो, ऑफिसर्स, नॉट सोल्जर्स. जर तुम्हाला अधिकारी बनायचे असेल, जर तुम्हाला ऑफिसर्स बनायचे असेल, जर तुम्हाला देश सेवा करायची असेल, जर तुम्हाला शिस्तीत जीवन जगायचे असेल, तर तुम्हाला एकच पर्याय आहे, तो म्हणजे एन-डी-ए. युअर फर्स्ट स्टेप टुवर्ड ग्लोरियस करिअर म्हणजेच एन-डी-ए. एन-डी-ए मधील सर्वात महत्त्वाच्या 3 गोष्टी: डिसिप्लिन, ऑनर, लीडरशिप. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, आता नक्की या एन-डी-ए मध्ये पोचायचं कसं? हाऊ टू एंटर इन एन-डी-ए? त्यासाठी एक रोडमॅप आहे. तो रोडमॅप म्हणजेच व्हॉट इज एन-डी-ए, एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर एन-डी-ए, हू कंडक्ट्स एन-डी-ए एक्झाम, एक्झाम पॅटर्न फॉर एन-डी-ए, सिलेबस 11th and 12th, एस-एस-बी इंटरव्ह्यू मीन्स सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड, त्यानंतर मेडिकल टेस्ट, एन-डी-ए ट्रेनिंग अँड करिअर, फिजिकल फिटनेस स्टँडर्ड्स, एन-डी-ए रूल्स अँड रेग्युलेशन्स, फायनल मुवमेंट, पासिंग आउट परेड, रिमार्केबल अचिव्हमेंट्स. हा ए टू झेड एन-डी-एचा रोडमॅप आपण पाहत आहे. तर ह्याच रोडमॅपवरती आपण सविस्तर चर्चा करूयात. आपल्या सर्वांना माहीत आहेच, आपल्या देशातील 3 महत्त्वाचे कोर्स: आर्मी, लँड फोर्स लीडरशिप, नेव्ही, मरीन कमांड, त्याचप्रमाणे एअरफोर्स म्हणजे एरियल डिफेन्स. परंतु या तिन्ही फोर्सेसमधील अधिकारी निर्माण करण्यासाठी भारत सरकारने एन-डी-एची स्थापना केली. याच एन-डी-एचा मोटो आहे सर्व्हिस बिफोर सेल्फ, म्हणजे स्वतःच्या आधी देश सेवेला महत्त्व दिलं पाहिजे. म्हणजे ज्याला स्वतःपेक्षा देश महत्त्वाचा वाटतो त्याच्यासाठीच फक्त एन-डी-ए आहे. जो स्वतःवर, स्वतःच्या आयुष्यावर, सुखसमाधानावर आणि आनंद भोगण्यावर ज्याचे प्रेम आहे त्याच्यासाठी एन-डी-ए नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी म्हटल्याप्रमाणे देशासाठी मरणं म्हणजे खरं जगण्यासारखे आहे आणि देश सेवेशिवाय जगणं म्हणजे मरण्यासारखं आहे. म्हणूनच एन-डी-ए मध्ये स्वतःपेक्षा देश सेवेला जास्त महत्त्व असतं. म्हणूनच मोठं आहे सर्व्हिस बिफोर सेल्फ. ओ हो, तुम्हाला पण एन-डी-ए मध्ये जावं असं वाटतंय, पण त्यासाठी काहीतरी एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. क्रायटेरिया म्हणजे काही निकष आहेत. ते म्हणजे सर्वप्रथम तुम्ही भारताचे सिटीजन असायला पाहिजे. तुमचं वय 16.5 ते 19.5 मध्ये असले पाहिजे. एन-डी-ए मध्ये प्रवेश करताना तुम्ही 12वी पास असावे पाहिजे. एअरफोर्स आणि नेव्हीसाठी पीसीएम कंपल्सरी आहे. त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कान मोठे करून ऐका, लक्ष देऊन ऐका. महत्त्वाचा क्रायटेरिया आहे यू मस्ट बी अनमॅरिड, यू मस्ट बी सिंगल, म्हणजे तुमचं लग्न झालेले नसावे. आता तुम्हाला वाटत असेल 12वी नंतर एन-डी-ए मध्ये प्रवेश मिळतो, परंतु त्यासाठी काही एंट्रन्स एक्झाम आपल्याला द्यावी लागते. ही एक्झाम कोण कंडक्ट करतं माहितीये? UPSC म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. UPSC ही परीक्षा वर्षातून 2दा घेते. या परीक्षेची ऍप्लिकेशन प्रोसेस पूर्णपणे ऑनलाईन असते. फीचा जर आपण विचार कराल, परीक्षा फीचा जर आपण विचार कराल तर जनरल आणि ओबीसी कॅटेगरीसाठी 100 रुपीज फी आहे. एन-डी-ए मध्ये टोटल 532 सीट्स असतात, म्हणजेच 532 जागा भरल्या जातात. ह्यामध्ये आर्मीसाठी असतात 370 म्हणजेच 370, एअरफोर्सला असतात 120 म्हणजे 120, नेव्हीला असतात 42 म्हणजे 42. असे एकूण बनतात तुमचे 532 म्हणजेच 532. एक्झाम पॅटर्न बद्दल जर थोडा विचार कराल तर मॅथ्स आणि जनरल ॲबिलिटी टेस्ट असे 2 प्रकारचे विषय असतात. मॅथमॅटिक्समध्ये 120 प्रश्न असतात आणि त्याला 100 गुण असतात आणि ह्यासाठी वेळ असतो 2.5 तास म्हणजेच 150 मिनिट्स. जनरल ॲबिलिटी टेस्टसाठी प्रश्न असतात 150, वेळ असतो 150 मिनिट म्हणजेच 2.5 तास आणि ह्यासाठी मार्क्स असतात पूर्ण 600 मीन्स 600. असे दोन्ही मिळून तुमचे मार्क्स होतात 700. दोन्ही पेपरला निगेटिव्ह मार्किंग केली जाते. तुम्ही जर विचार केला मी मॅथ्समध्ये फेल आणि गॅटमध्ये पास झालो, म्हणजे मला 700 पैकी 400 प्लस आले तर मी पास. मॅथ्स आणि गॅट तुम्ही दोन्हीमध्ये पास असले पाहिजे. एकात फेल असून एकात पास असून नाही चालणार. सिलेबसबद्दल जर पाहाल तर 11वी आणि 12वीचा असेल, त्यामध्ये मॅथ्स आणि जनरल ॲबिलिटी. मॅथ्समध्ये पाहाल तर अल्जेब्रा, ट्रिग्नोमेट्री, जॉमेट्री, स्टॅटिस्टिक्स,
व जनरल ॲप्टिट्यूड. इकडे पाहाल तर जनरल ॲबिलिटीला इंग्लिश म्हणजे तुमचे ग्रामर, फिजिक्स, केमिस्ट्री, जनरल सायन्स, हिस्ट्री, जिओग्राफी आणि करंट अफेअर्स. आता करंट अफेअर्स म्हणजे काय? देशातल्या चालू घडामोडी. या सर्व घटकांचा आपला अभ्यास तयार असला पाहिजे. SSB ही परीक्षा सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड यांच्यामार्फत घेतली जाते. ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण 5 दिवस चालते. ह्यामध्ये इंटेलिजन्स टेस्ट, सायकोलॉजिकल टेस्ट, ग्रुप टास्क आणि पर्सनल इंटरव्ह्यू या सर्व गोष्टींचा समावेश असतो. आणि जो विद्यार्थी हे सर्व स्टेजेस पूर्ण करतो त्याचीच निवड होते. आता SSB टेस्ट झाल्यावरती 8,000 मधून 1,000 मुलं मेरिट लिस्टमध्ये काढले जातात. ह्याच्या पुढे काय? मेडिकल टेस्ट. मेडिकल टेस्टमध्ये काय? कुणाला माहिती आहे मेडिकल टेस्ट म्हणजे काय? मेडिकल टेस्टमध्ये येते तुमची हाईट चेकअप, आय चेकअप आणि बॉडी चेकअप. हाईट जर पाहाल आर्मीसाठी 152 सेंटीमीटर प्लस, एअरफोर्सलाही सेम आहे 152 सेंटीमीटर प्लस, नेव्हीला पाहाल तर 157 सेंटीमीटर प्लस. आईज म्हणजे डोळ्याबद्दल जर सांगायचे झाले तर तुम्हाला ग्लासेस अलाउड नाही आहेत स्पेशली एअरफोर्ससाठी व कलर ब्लाइंडनेस नसावे. नेक्स्ट बॉडी चेकअप. बॉडी चेकअपमध्ये काय चेक केले जाते? तुम्हाला नो नॉकनी कंडिशन असली पाहिजे. नो नॉकनी कंडिशन म्हणजे तुम्ही सावधान स्थितीत असताना तुमच्या गुडघेला गुडघे चिटकले नाही पाहिजे. एल्बो अँगल कंडिशन म्हणजे काय? तुम्ही हात सरळ पुढे केल्यानंतर तुमच्या एल्बोला एल्बो चिटकले नाही पाहिजे. इयर एक्झामिनेशनमध्ये तुमच्या ऐकण्याची क्षमता तपासली जाते. फिजिकल ट्रेनिंगच्या बाबतीत जर बघाल एंड्युरन्स रन, ऑब्स्टॅकल कोर्स आणि टीम स्पोर्ट्स अतिशय फिल्मी स्टाईलचं ते ट्रेनिंग असते. तुमच्यासाठी ते नक्कीच दिव्य असेल. तिसरा मुद्दा म्हणजे एव्हिएशन अँड नेव्हल ओरिएंटल. तुम्हाला वाटत असेल मी खूप फिट आहे, पण एनडीएचा फिजिकल फिटनेस खूप खतरनाक असतो. 40 पुशअप्स, 6 पुलअप्स, 30 सिटअप्स, 15x3 कॉर्ड सेट्स, बेसिक फ्रीस्टाईल स्विमिंग, 2.4 किलोमीटर रनिंग in just 10 minutes 30 seconds. Let's discuss NDA rules and regulations. First, squad formation. If squad is not formed, you are not allowed to move. म्हणजेच जर तुमची स्क्वॉड नाही तयार झाली तर तुम्ही पुढील हालचाल करू नाही शकत. म्हणजेच काय? जास्तीत जास्त 4 ते 5 जणांचा जर ग्रुप असेल तर तुम्हाला पुढील प्रक्रिया चालू करायला लागते. दुसरे आहे सायकल्स आर अलाउड. म्हणजेच काय? तुमची स्वतःची सायकल ही अलाउड असते. इक्वॅलिटी फॉर ऑल म्हणजेच काय? प्रत्येकाला रूल हे सेम असतात. जरी तो कितीही अमीर असो किंवा गरीब असो, सगळ्यांना रूल्स ते सेम असतील. द फायनल मुवमेंट, पासिंग आउट परेड. फायनल मुवमेंट म्हणजे लास्ट ओव्हर ऑफ द 2020 मॅच. सर्व विद्यार्थ्यांचे कसं पणाला लावणारी आणि पाहणाऱ्यांचे डोळ्यांचे पारणे फिटेल अशी जबरदस्त असते. ह्यालाच म्हणतात पासिंग आउट परेड. अशी परेड पाहून आपलेही रक्त सळसळते. पुढे जाऊन तुम्ही कुणासाठी इन्स्पिरेशन ठरू शकता. तुमचे फॅमिली मेंबर्स, तुमचे मित्र, तुमचे टीचर्स, तुमचे पॅरेंट्स व इतर कोणी, त्यांच्यामध्ये तुमच्याबद्दल रिस्पेक्ट ही खूप वाढते. तुमचे आई वडील, तुमचे शिक्षक, तुमचा मित्रपरिवार सगळ्यांकडून तुमचे कौतुक होतं. तुमच्या आयुष्याला उत्तम दिशा मिळते. देश सेवा करण्याची तुम्हाला संधी मिळते. खरं जगणं काय असतं ते तुम्हाला इथे वरती कळतं. काय मिळतं इंडियामध्ये? रिमार्केबल अचीवमेंट्स. जगात सर्वात महत्त्वाच्या गोष्टी इथे मिळतात. त्या म्हणजे स्वॉर्ड ऑफ ऑनर आणि दुसरा आहे फ्लॅग ऑफ ऑनर. नाव यू आर रेडी टू लीड आवर नेशन. NDA इज द ग्रेट अपॉर्च्युनिटी टू सर्व द नेशन. त्यामुळे घरी बसून स्वर्गाची कल्पना करू नका. आजच NDA ची तयारी सुरू करा आणि देश सेवेमध्ये सहभागी व्हा. तुम्हाला आर्यन आणि आदित्य त्याचप्रमाणे डायमंड स्टडी सेंटर करून देश सेवा करण्यासाठी खूप मोठ्या शुभेच्छा. डू युअर बेस्ट.